सांगितलं की माप कसं घ्यायचं माहिती आहे, पहिला असतो, दुसरा असतो, हे तिसरा असतो, तो चौथा असतो, हे पाचवा असतो. फक्त मागच्या वेळेस काय करायचो आपण, इथनं बॅकला घ्यायचो, इथं लेवलला ठेवायचं. त्यावेळेस फक्त काय करायचंय, ज्यावेळेस ही आहे ती स्टेपच आहे, बरोबर ना, आहे ती स्टेप, फक्त नॉर्मली भाग घ्यायचे सरळमध्ये, जास्त अंतर नाही, जास्तीत जास्त एवढंच ठेवायचं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं एवढं जास्त ह्याच्यामध्ये. आणि बॉडी जर सरळ राहिली तर हे पण सरळ राहणार. तुम्ही जाताना काय करताय, खाली हाताने असं वाकडं करताय, अशी नाही पाहिजे. ज्यावेळेस ही असेल बॅकला एवढं, बरोबर. त्याच्यानंतर ना बॉडीचं स्ट्रक्चर असं पुढं आलं पाहिजे, गुडघ्याचं तोंड पुढं आलं पाहिजे. जर असं आलं तर स्टार्ट पण तुमच्या जागेवरतीच थांबणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तिथं बसताय ना, ती बसायचं नाही, फ्रंटला ठेवायचं, गुडघ्याचं तोंड खाली. पहिल्यांदा एक हात खाली टाकायचं, त्यानंतर दुसरा. शी अँगल परफेक्ट नसतो, थोडंसं हात घ्यायचं, थोडंसं हात घ्यायचं. आता राहिलं काय, फक्त मागचं पंजा, तो खेळ्यावरती नाही, लगेच खेळ्यावरती घ्यायचं. ही झाला स्टार्टची पोझिशन, फक्त हातावरती यायचं, बरोबर ना. त्याच्यानंतर पुश करताना ना, तुम्ही जे वेळेस सेट करणार आहे, तुम्ही असं राहताय, ही नाही पाहिजे, हातावरती यायचं आहे ना. जसं बॉडी डाऊन केली त्याच कंडिशननी बॉडी उचलायची हातावरती. हातावरती आकार ताण आला पाहिजे, बोटं अशी दुखली पाहिजे. त्याच टायमिंगला मला तुमचं बॉडीचं स्ट्रक्चर सगळं पुढे, ओके ना. ओके, सेट.